नमस्कार मंडळी. तुमच्या जीवनात समस्या संपत नाहीत का? कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी साधना जी हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणली आहे. ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नाही, तो एक अनुभव आहे, एक शक्ती आहे. हा ग्रंथ भगवान दत्तात्रय यांच्या अवतारांच्या जीवनावर आधारित आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती. जेव्हा आपण हा ग्रंथ वाचतो तेव्हा आपल्याला फक्त कथा नाही तर जीवन जगण्याची दिशा मिळते. आता प्रश्न येतो, पारायण का करायचं? तर त्याची कारणं लक्षात घ्या. त्याची कारणं अशी आहेत की जीवनातील अडचणी दूर होतात. हे पारायण केलं तर जीवनातील अडचणी दूर होतात, तुमचं मन शांत होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक मानसिक समस्या कमी होतात. तर अनेक लोक सांगतात की जिथं सगळे उपाय फेल झाले तिथे गुरुचरित्र पारायण कामी आले. तर तुम्हाला मी एक छोटीशी कथा सांगते. म्हणजे कथा म्हणण्यापेक्षा एक अनुभव आहे, तर ती तुम्ही ऐका. एक व्यक्ती होता, त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या. नोकरी नाही, घरात तणाव, पैसे नाहीत. तर त्याने सगळे प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी कोणीतरी त्याला सांगितलं, गुरुचरित्र पारायण करून बघ. सुरुवातीला त्याला विश्वास नव्हता, पण तरीही त्याने पारायण सुरू केलं. पहिल्या काही दिवसात काही फरक नाही, पण त्याने श्रद्धा सोडली नाही. 7 दिवस पूर्ण झाल्यावर त्याच्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल सुरू झाले. पहिलं नोकरी मिळाली, नंतर घरातील ताणतणाव कमी झाला. नोकरी मिळाल्यामुळे त्याच्याकडे पैसे आले, पैसे आल्यामुळे घरातील ताणतणाव कमी व्हायला लागला. मन शांत झालं. हे सगळं कशामुळे झालं असेल? तर हे फक्त झालं ते गुरुकृपेमुळे. त्याने जे पारायण केलं होतं त्याचं हे फळ त्याला मिळालेलं होतं. तर असो, आता हे पारायण करायचं कसं? सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की पारायण करायचं कसं? तर सुरुवात ही गुरुवारी केली तर उत्तम. त्याची तयारी बघा. सकाळी लवकर उठायचं, आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे. जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा एकदम स्वच्छ करून घ्यायची. फरशी पुसून घ्या किंवा झाडून घ्या, रांगोळी काढा, पाट घाला. त्यानंतर देवासमोर बसून देवाची म्हणजे आपली स्वामींची मूर्ती म्हणा किंवा दत्तात्रयांची मूर्ती आपण त्या पाटावर ठेवून समोर दिवा लावू शकतो, अगरबत्ती लावू शकतो आणि श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असा जप करा. त्यानंतर दररोजचं जे काही ठराविक अध्याय आहेत ते वाचा. शक्य असेल तर ते मोठ्याने वाचा. तर ह्याचे नियम मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हे गुरुचरित्र पारायण करत असताना मन नेहमी शांत ठेवायचं, कुणावरही रागराग करायचा नाही, सात्विक आहार घ्यायचा, मांसाहार शक्यतो टाळायचा. मांसाहार टाळायचा म्हणजे घ्यायचाच नसतो या दिवसामध्ये. त्यानंतर नैवेद्याला बघा, ज्यावेळेला तुमचं काय वाचन वगैरे होतं त्यानंतर तुम्ही आरती करता, त्या नैवेद्याला दूध, फळं किंवा गोड पदार्थ कुठलाही चालतो. शेवटच्या दिवशी समाप्ती करायची असते, म्हणजे 7व्या दिवशी समाप्ती करायची असते. तर त्या दिवशी मात्र आरती करून कुणाला तरी अन्नदान करायचं. तर ह्या गुरुचरित्राचे जे काही नियम आहेत ते मी अजून तुम्हाला एक व्यवस्थित विस्तारित ह्याच्यामध्ये सांगते, तर ते तुम्ही ऐका. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो न सांगता गुरुवारी किंवा शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची किंवा स्वामींच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. तर आता गणपती अथर्व शीर्ष का म्हटलं येतं? तर आपण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पाला म्हणजे पूजा करतो गणपती बाप्पाची, तर त्यासाठी.
श्री गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करायचे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस वाचन बंद ठेवायचं. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घ्यायचं नाही. आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हाताचं अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करायचा नाही. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकच धान्य फराळ करायचा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढवायची नाही. बघा, जेंट्स लोकांनी दाढी वाढवायची नाही आहे. आणि दाढी ही स्वतःच्या हाताने करायची. जे दुकानात गेलं न्हाव्याकडनं केली असं काही करायचं नाही, तर ती स्वतःच्या हाताने करायचे. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबराचे चप्पलजोड वापरायचेत. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळायचे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जायचं नाही. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचं, अर्धवट सोडायचं नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये विटाळाला सांभाळायचं, वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं. त्यानंतर सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करायची. रोज रात्री झोपताना श्री विष्णू सहस्र नामस्तोत्र वाचायचे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी पूर्वापार पद्धत आलेली जी आहे ती बघा. पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पारायण चालू करणार त्या दिवशी संकल्प सोडायचा आहे की मी हे गुरुचरित्र माझ्या मनापासनं आणि एकदम भक्तिभावाने करत आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती मागून घ्यायची आहे. त्यानंतर पहिला दिवस असतो त्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे. त्यानंतर दिवस दुसरा 10 ते 21 अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 22 ते 19, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43, सातव्या दिवशी 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचं एक पारायण या पद्धतीने करायचं असतं. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करायच्या देखील पद्धती आहेत. पण 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करायची. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30ला श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडायचा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा किंवा स्वतः घ्यायचा चालतो. आपण घेतला तरी पण चालतो. आपण ज्यावेळी जेवण करायला बसतो त्यावेळेला तो नैवेद्य आपण घेतला तरी चालतो. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. तर हे होते सगळे श्री गुरुचरित्र वाचण्याचे नियम आणि अटी. तर एवढं पण काही अवघड नाही आहे, केलं तर सगळं सोपंच असतं. त्यामुळं श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि पुढचा व्हिडिओ जर बनवावा असं जर वाटत असेल तर तुम्ही मला सांगू शकता की कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा. तर आता आपण गुरुचरित्र घेतलेलं आहे त्यामुळं हेच आपण पूर्ण करणार आहोत शेवटच्या अध्यायापर्यंत. तर इथून पुढं असेच आपले दर गुरुवारी एक लॉंग व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ.